हाय, हॅलो, नमस्कार. इथं मी तुम्हाला लहान मुलांचे दुपटे कसे शिवायचे ते दाखवत आहे. कारण मला आज एक लहान मुलांचे दुपटे शिवण्याची ऑर्डर आलेली आणि मी ते म्हणलं तुमच्यासोबत तेही शेअर करावं आपण. कारण माझ्या चॅनलवर एकसारखे व्हिडिओ कधीच येणार नाही, सगळ्या प्रकारचे व्हिडिओ येतील. तर हे इथं मी 30 बाय 30चा आपल्याला दुपटं शिवायला सांगितलेलं आहे. तर मी इथं त्या साडीचा काठ काढून घेत आहे आणि थोडी साडी कॉटन टाईपच आहे. तुम्हाला वाटत असेल की साडीचं दुपटं लहान मुलांना कसं काय चालेल, पण साडी ही कॉटन आहे. काठ जरी आपल्याला दिसत असला सिल्की तरी मी दोन्ही साईडचे इथं काठ काढून घेतलेले आहेत आणि आपण पूर्ण असे काठ काढून घेतल्याच्यानंतर व्यवस्थित आपल्याला कटिंग करून त्याचे गोंडेही काढायचे आहेत. कारण गोंड्याला कसं गाठी असतात, तर लहान मुलांना ते गाठीमध्ये जर आल्या तर असं रोतायला नको. त्याच्यामुळं मी हे गोंडेही काढून घेतलेले आहे. कारण आपल्याला बनवायचं आहे सॉफ्ट आणि मऊ मऊ अशी लहान मुलाची दुपटी. तरी सगळे व्यवस्थित असे काढून घेतले आणि छान अशी आपल्याला घडी घालायची आहे की जे आपल्याला कुठेही कपडा कट न करता 30 बाय 30चीच आपल्याला त्याची घडी आली पाहिजे, अशी घडी घालायची आहे. आणि मी ती व्यवस्थित करते कारण कोणत्याही एका साईडला कमी जास्त कपडा नाही झाला पाहिजे. कारण एकीकडून जाड आणि एकीकडून पातळ असं न येण्यासाठी कपड्याची घडी व्यवस्थित घालता आली पाहिजे. असे छानपैकी आता मी त्याची साईजनुसार घडी टाकून घेत आहे. एकदम साफ आणि व्यवस्थित कपडा करून घेतला ना तर शिलाईसुद्धा आपल्याला छान येते. आणि मी तसंही ते व्यवस्थित करून घेत आहे की ज्या मापानुसार आपल्याला पाहिजे त्यानुसारच याची घडी करून घेत आहे. मी इथं फोल्ड केलं आहे, पण हे इथं मी असं ठेवणार नाही कारण याला मी पूर्ण आतमध्ये घेणार आहे. कारण ते मिक्स झालं पाहिजे, एकीकडून जाड आणि एकीकडून पातळ नाही झालं पाहिजे. आपल्याला ते मध्ये कपडा व्यवस्थित घेऊन त्याची व्यवस्थित घडी घालायची आहे. कपडा हा सरकून सरकून मी घेत आहे आणि त्यानंतर मी इथं शिवायला घेतला आहे. आता इथं आपण शिवताना मध्यभाग पकडलेला आहे. मध्यभागातून आपण सुरू करतोय कारण मध्यभागातून शिवलं ना तर झोळ येत नाही. आणि अशी आपण चौकोन टाईप शिलाई घेतलेली आहे. बघूनच खूप आवडत होतं, त्याच्यामुळे ज्यांनी ऑर्डर दिली त्यांनाही खूप आवडणार होतं. आणि मी इथं असं छान त्या साडीचा इथं काठ जे होता त्याचा इथं मी गोठ लावलेला आहे. आणि अशी छानपैकी आपली दुपटी शिवून झालेली आहे. एकदम बघून तर मलाच खूप आवडत होती आणि ज्या ताईंनी ऑर्डर दिली ती का त्यांनाही बघून खूप आवडले हे दुपटे. आणि मी इथं ब्ल्यू कलरच्या दुपट्याला व्हाईट धागा लावला कारण उठून दिसावं डिझाईन म्हणून. खूप छान अशी शिलाई झाल्याच्यानंतर मी तुम्हाला पूर्ण याचं दाखवते लुक. हे बघा, ही अशी आपली रेडी झालेली आहे दुपटी आणि असं काठ पण लावलेला आहे. तर आपण अशीच अनेक म्हणजे आपल्याला त्यांनी बरेचसे दिले. इथे एक व्हाईट कलरचं पण दुपटा आहे आणि त्या ताईंना बघून तर इतके आवडले हे दुपटे की त्या बोलल्या की मी अजूनही लागलं तर तुम्हाला ऑर्डर देईल. आणि असे छानपैकी मी इथं गोट लावून दुपटे शिवलेले आहेत. मध्ये कॉटनच्या साड्या आणि वरून पण ओढणी लावलेली आहे मी. असं छानपैकी मी दुपटे शिवलेले आहे आणि पहिल्यांदाच ही मला ऑर्डर आली होती आणि मी अशी कंप्लीट केली. त्यांनी शिलाईही मला भरपूर दिली. छोटे दुपटे जरी असले तरी त्यांनी त्यांच्याच मनाने मला शिलाई पण भरपूर दिली आणि त्यांना खूप आवडलं हे माझं काम. आपण कुठलंही काम करताना मनापासून जर केलं तर ते काम अगदी चांगलं आणि योग्य होतं. त्याचा मोबदलाही आपल्याला तसाच मिळते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करत जा. कारण आपल्या चॅनलवर सगळ्या प्रकारचे व्हिडिओ येतील. तुम्हाला जर ही दुपटी आवडली असेल तर नक्की कमेंट करा.